नमस्कार, VCN न्यूज के हिंदी समाचारों में आपका स्वागत है। श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगांव में इंडस्ट्री इंस्टीट्यूट मीट 2019 कार्यक्रम का आयोजन किया गया था। कार्यक्रम का प्रमुख उद्देश्य था कि अभियांत्रिकी महाविद्यालयों और इंडस्ट्री में जो दूरी है उसे कम किया जाए। आज के अभियंता अधिक से अधिक सफलता कैसे पाएंगे, इसको लेकर उनका मार्गदर्शन किया गया व उन्हें योग्य कौशल और सभी प्रकार के तांत्रिक शिक्षण भी दिए गए। इंस्टीट्यूट का उद्देश्य है जिसमें प्रमुखता से सभी विद्यार्थियों को योग्य मार्गदर्शन मिले और सभी विद्यार्थियों का जीवन सफल हो। जीवन में सफल अभियंता और विद्यार्थियों में क्या कौशल होना चाहिए जिससे कि उन्हें आगामी रोजगार के लिए मदद हासिल हो सके, इसका मार्गदर्शन भी किया गया। ऐसे बहुत से अभियंताओं ने ऐसे उद्योगों को करीब लाने का काम भी किया है। श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय के मैनेजमेंट इंस्टीट्यूट द्वारा सभी कर्मचारियों का स्वागत किया गया और विद्यार्थियों को योग्य मार्गदर्शन भी दिया गया। इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपनीमध्ये लागणारे जे कौशल्य असतात आणि महाविद्यालयांमध्ये जे अभ्यासक्रम शिकवले जातात, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात, त्याच्यामध्ये कुठेतरी दरी निर्माण होते किंवा कुठेतरी कमतरता भासते। तर ती दरी कमी करण्यासाठी किंवा तो गॅप आपण बघून कमी करण्यासाठी आपण इंडस्ट्रीच्या लोकांना कॅम्पसमध्ये आमंत्रित करून त्यांच्याकडूनच मार्गदर्शन विद्यार्थ्यांना कसं देण्यात येईल किंवा त्यांची काय काय गरजा आहेत, त्या गरजा कशा पूर्ण होतील आणि आपले विद्यार्थी चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये किंवा चांगल्या नोकरीवरती कसे लागतील किंवा त्यांना काय फायदा होईल, या दृष्टीने आपण हा 2 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आमच्या कॉलेजनी हे IIM एक प्रोग्राम अरेंज केला आहे आणि त्याच्या थ्रू म्हणजे स्टुडंट्सला खूप अशी इन्फॉर्मेशन भेटते आहे जी त्यांच्या टेक्निकल करिअरमध्ये खूप यूज होणार आहे। याच्यामुळे आमचं जे मोठे मोठे CEO आहे इंडस्ट्रीजचे, त्यांच्याशी इंटरॅक्शन होत आहे डिरेक्ट, आणि जर आमचे काही प्रॉब्लेम्स असले तर ते या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सॉल्व्ह होत आहे आणि जे इंटरॅक्शन आहे ते फ्रंट टू फ्रंट असल्यामुळे जे सोल्युशन आहे ते खूप इम्पॅक्टफुल आहे आमच्यासाठी आणि त्याच्या थ्रू आम्हाला खरंच मोटिवेशन पण भेटत आहे। VCN न्यूज़ के लिए खामगांव से वरिष्ठ प्रतिनिधि फारूक सर की रिपोर्ट।